तर अहमदनगर महानगरपालिका आयुक्तांना नितेश राणे यांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी पालिका कर्मचारी आता आक्रमक झाल्यात। मंगळवारी अतिक्रमणासंदर्भात बोलताना नितेश राणे यांची पालिका आयुक्तांबद्दल बोलताना जीभ घसरली होती। दरम्यान यानंतर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नितेश राणे यांच्या विरोधात आंदोलन करून 1 दिवसाचं काम बंद आंदोलन केलंय। तसंच नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। आयुक्त त्याला जास्त मात चढली आहे का? अतिक्रमण कुठल्या शहरामध्ये चालू राहतं तुम्ही सांगा? अतिक्रमण कुठल्या शहरामध्ये सहन होतं? अतिक्रमणाची गाडी आली तर लगेच 1 दिवस सगळे स्टॉल काढायचे आणि दुसरा दिवस परत ठेवायचे, बरोबर आहे की नाही? हॉस्पिटलच्या जवळ मागच्या वर्षी जो प्राणघातक हल्ला अतिक्रमणच्या कर्मचाऱ्यावर झाला, आताही त्या संबंधित कर्मचाऱ्याला तो गुन्हा मागे घ्यायच्या धमक्या दिल्या जात आहेत, नाही घेतला तर वाईट परिणामांच्या धमक्या दिल्या जात आहेत। हे सगळे जे व्यवहार आहेत राजकीय पक्षांचे सुद्धा, हे राजकीय पक्षांचे व्यवहार हे दुटप्पीपणाचे व्यवहार आहे। सगळ्या राजकीय पक्षांना इथल्या धार्मिक सामाजिक सलोख्याशी काही पडलेलं नाही। इथे महापालिका निवडणूक आणि 2024च्या आमदारकी खासदारकीची निवडणूक हे डोळ्यासमोर ठेवून राजकीय भांडवल या सामाजिक या नागरी सेवांचं केलं जातं आहे। इथला सामाजिक धार्मिक सलोखा धोक्यात आणला जातोय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य फुटीवरून अजित पवार आणि संजय राऊतांमध्ये वादाचा सीझन 2 सुरू झालेला आहे। मंगळवारी अजित पवारांनी रोखठोक सदरावरून संजय राऊतांना चांगलंच फटकारलं होतं, तर आता संजय राऊतांनी अजित पवारांना ठणकावलंय। महाविकास आघाडीमधील या 2 नेत्यांमध्ये रंगलेल्या शाब्दिक युद्धात आता शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं देखील उडी घेतली आहे। संजय राऊत महाविकास आघाडी बुडवणार असल्याची टीका संजय शिरसाट यांनी केली आहे। या संदर्भामध्ये आमचं वकीलपत्र दुसऱ्यांनी कोणी घेण्याचं कारण नाही। त्यांनी त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडावी। आमची भूमिका मांडण्याच्या करता आमच्या पक्षाचा प्रवक्ता, स्पोक्समन, आमच्या पक्षाचे नेते राष्ट्रीय स्तरावरचे असतील, राज्याच्या स्तरावरचे असतील, हे त्या बाबतीमध्ये मजबूत आहे। अगर मैंने सच कहा है इसलिए मुझे कोई टारगेट करता है तो मैं मानता हूं कि मैं सच बोलता रहूंगा और सच कहता रहूंगा, और मुझे किसी ने टारगेट किया है इसके लिए मैं पीछे हटने वाला आदमी नहीं हूं। मैं हमेशा सच ही बोलता हूं, मैं किसी के बाप को डरता नहीं। महाआघाडी डुबवण्याचं काम हे संजय राऊतांनी परिपूर्ण केलेलं आहे। त्यातल्या त्यात शिवसेना डुबवण्याचं, जी पहिली शिवसेना होती उद्धव ठाकरे साहेबांची, ते डुबवायचं काम त्यांनी केलंय। परंतु आता त्यांनी जो अजितदादाशी पंगा घेतला, मला वाटतं हा उद्धव साहेब एकदा सहन करतील पण अजितदादा हे सहन करणार नाही, आणि त्याचं योग्य तो उत्तर अजितदादा तातडीने देतील अशी माझी अपेक्षा आहे।